बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर। छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राज्यकारभार चालावा, मुख्यमंत्र्यांचे तुळजाभवानीला साकडे। आमदार सुहास कांदे यांची विमुक्त जाती भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती। सरकारवर आर्थिक बोजा पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला उशीर, मंत्री संजय शिरसाटांची कबुली। आणि कसबा मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार हेमंत रासने यांची विधिमंडळात ठोस भूमिका। नमस्कार, मी गुरुराज आणि आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर पाहूयात सविस्तर बातमीपत्र। आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला होता। छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य आणलं, त्या पद्धतीनेच राज्यकारभार चालावा असे साकडे देवीचरणी घातल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। ते काल धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। तुळजापूरचा विकास आराखडा आपण तयार केला असून त्यानुसारच मंदिराचं काम देखील सुरू झालंय। आमदार राणा जगजितसिंह यांनी या कामात चांगलेच लक्ष घातले असून पुढच्या 2 वर्षात हे काम पूर्ण होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी तुळजापुरात आई भवानीच्या दर्शनानंतर माध्यमांना दिली। आराखड्याला मंजुरीच आहे, त्यात काही टेक्निकल गोष्टी आता फक्त अंतर्भूत करायच्या, तेवढा झाल्या की सगळी मंजुरी होणार आहे। पण त्याची वाट न पाहता आम्ही तात्काळ जी महत्वाची कामं आहे त्याच्याकरता पैसा रिलीज करतो। सर, एकच प्रश्न, उदयनराजेंनी शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य वेगवेगळे होत राहतात त्याच्याबद्दल नाराजी केली, सरकारवर नाराजी व्यक्त संभाजी महाराजांनी केलेली आणि त्याच्यात प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा टीका केलेली आणि स्पष्ट करावाची भूमिका मागणी केलेली आहे। छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि आम्ही छत्रपती शिवरायांचा मान सन्मान स्वाभिमान राहावा याकरता जे लागेल ते करेल। खरं म्हणजे जैन महाराजांना निश्चित प्रश्न विचारण्याची अधिकार आहे आणि मला देखील ते भेटले आहेत। त्यांची अपेक्षा एवढीच आहे की अशा प्रकारे जे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, ते आम्ही निश्चितपणे करू। आणि त्याचसोबत छत्रपतींच्या वंशजांना जे पुरावे मागतात त्यांच्यावरही तेवढंच कडक शासन झालं पाहिजे। राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले। या अधिवेशनात पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील विकास प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्या या संदर्भात आपण प्रभावीपणे आवाज उठवला असून लक्षवेधी सूचना आणि प्रश्न मांडल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। विशेषतः कसबा मतदारसंघासह पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेला चालना देणाऱ्या 2 महत्वाकांक्षी भुयारी मार्गाच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी त्यांनी लक्षवेधी सूचना केल्याचं सांगितलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असे म्हटले होते। त्यावरती उत्तर देताना मंत्री संजय शिरसाट यांनी योजनांचा भार वाढल्याने सरकारवर आर्थिक बोजा पडत असल्याचं सांगत अर्थमंत्री अजितदादांनी मंत्रिमंडळातील सगळ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वक्तव्य करावं असं मत व्यक्त केलंय। कसं काय अडचण आहे सरकारची, पैसा कमी आहे का? गेल्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी अनेक योजना या सर्वसामान्य माणसांसाठी आणल्या आणि त्या पद्धतीने त्या मूळ सुद्धा केल्या। त्या योजनेचा लाभ हा सर्वसामान्य माणसाला भेटला सुद्धा। मग त्यात लाडकी बहीण योजना असेल, विद्यार्थ्यांचा असेल, वयोवृद्धांचा असेल, एसटीचा प्रवासाचा असेल, या सगळ्या योजनेची अंमलबजावणी त्यांच्या काळामध्ये झालेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने या योजना कायमस्वरूपी सुरू राहाव्यात तशी तरतूद सुद्धा केलेली आहे। परंतु त्याचा निश्चितच काही भार हा सरकारच्या अर्थसंकल्पावर आलेला आहे, हे प्रत्येक जण मान्य करतो, आम्ही पण मान्य करतो। त्यामुळं अर्थसंकल्पावर आलेला भार ज्या प्रमाणात वाढलेला आहे त्या अनुषंगाने कदाचित अजितदादांनी शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही अशी घोषणा केलेली आहे। मला वाटतं ह्या सर्व गोष्टी ह्या जर एकत्रित बसून चर्चा करून जर हा निर्णय घेतला असता तर तो योग्य झाला असता। परंतु अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळं त्यांची असलेली कसरत त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं ते विधान असावं। नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांची राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या शासनाच्या विविध जाती भटक्या जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। या समितीत 10 आमदारांची निवड झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी सुहास कांदे या आपल्या विश्वासू सहकार्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. यंदा देखील जिल्हा नियोजन मंडळ म्हणजेच DPCच्या माध्यमातून 100% निधीच्या कामांचे नियोजन करण्यात आले असून काल पालकमंत्री ग्रामविकास योजनेतून जळगाव जिल्ह्यातील विविध कामांचे कार्यादेश प्रदान करण्यात आल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. पालकमंत्री ग्राम विकास योजना नावाचा एक प्रकल्प या ठिकाणी आम्ही सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये ज्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या बिल्डिंग्स नाही अशा ठिकाणी एकाच वेळेस त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आलेले आहे. जवळपास 172 गावांमध्ये स्मशानभूमी नव्हत्या, त्याच्यापैकी 142 गावांमध्ये स्मशानभूमीच्या वर्क ऑर्डर एकाच वेळेस देण्यात आलेले आहे. 37,000 घरकुलांना वर्क ऑर्डर देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. आणि ज्याप्रमाणे शहरामध्ये बचत गटांकरता व्यवस्था नाही आहे, तर शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये बचत गटाचे मॉल उभं करण्याकरता सुद्धा जवळपास 20 कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जेणेकरून बचत गटांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल आणि महिला सक्षमीकरणाकरता सुद्धा त्याचा फायदा होऊ शकेल. राज्यातील सर्व वाहनांना आता फास्टॅग बंधनकारक करण्यात आलाय. या संदर्भातील निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वीच मंजुरी दिली होती. आता या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून करण्यात येणार आहे. तसेच 1 एप्रिल 2025 नंतर फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 1 एप्रिल पासून सर्व वाहनांना फास्टॅग असणं अनिवार्य असणार आहे. यवतमाळच्या बाबुळगाव येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रशांत झाडे यांच्या लेट लतिफीने पशुपालक त्रस्त असून जनावरांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने खाजगी डॉक्टरांना बोलावून उपचार करावे लागत आहेत. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दवाखाना उघडण्याची सकाळी 9 वाजताची वेळ उलटून गेल्यानंतरही डॉक्टर आणि कर्मचारी न आल्याने पशुपालक आपली जनावरे घेऊन ताटकळत उभ्या राहतात. त्यामुळे संतप्त झालेल्या उपनगराध्यक्षांनी डॉक्टर प्रशांत झाडे यांना उशिरा येण्याबाबत जाब विचारत चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. तेलंगणा राज्यातील श्रीशैलम येथून नागर कुर्लूनकडे जात असताना IPS सुधाकर पठारे यांचं अपघाती निधन झालंय. देवदर्शनासाठी गेले असता पठारे यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्येच त्यांचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात परभणी येथील कंत्राटदार भगवान खोकडे यांचाही मृत्यू झालाय. सुधाकर पठारे हे 2011 बॅचचे IPS अधिकारी असून पठारे यांच्या निधनाने महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा पसरली. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत.
साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांनी IPL क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या 5 जणांना जेरबंद केलाय. या कारवाईत 8,53,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. जालना शहरातील पाणीवेस भागात कुंभार गल्लीत असणाऱ्या शेख मुस्तकीम या तरुणाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने हिंगोली येथील गोविंद गुप्ता याच्यासह त्याच्या साथीदारांकडे ऑनलाईन क्रिकेट मॅचवर सट्टा लावल्याचं कबूल केलं. त्यामुळे चंदनझिरा पोलिसांनी हिंगोली येथे जाऊन IPL क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या 4 जणांना ताब्यात घेतलं. जालना पोलिसांनी काल रात्री एक IPL सट्टा खेळणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतला होता. त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर त्यांचे मोबाईल शोधून आपण असं निष्पन्न केलं की हे जे मेन बुकी आहे हे हिंगोली जिल्ह्यामध्ये बसून IPLचा सट्टा चालवत होते आणि लगेच तिथे टीम पाठवून आपण 4 बुकीला तिथे ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून मोबाईल्स आणि लॅपटॉप जप्त झालेले आहे आणि त्यांच्यावर आपण पुढच्या प्रतिबंधक कारवाई पण करणार आणि नवीन कायद्याप्रमाणे त्यांचे प्रोसिड्स ऑफ क्राईम जे त्यांनी पैसे आजपर्यंत उपास केलेले आहे त्याच्या कोटा परवानगी घेऊन फ्रीज करण्याचा पण आपण प्रोसेस स्टार्ट केलेला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिकमध्ये मोठा युरिया घोटाळा उघड झालाय. दिंडोरी येथील एका कंपनीकडून अनुदानित युरियाचा वापर औद्योगिक उपयोगासाठी करण्यात आल्याचे आढळून आले. या धक्कादायक प्रकारानंतर कृषी विभाग खडबडून जागा झाला असून युरिया आणि अन्य रासायनिक खतांचा वापर औद्योगिक उपयोगासाठी करत नियमबाह्य पद्धतीने अनेक औद्योगिक संस्था घोटाळा करतायत असं कृषी विभागाच्या मोहिमेत उघड झाल्याने एका कंपनी व्यवस्थापकासह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्हाभरात नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत 3 पिस्टल मॅगझिनसह 6 जिवंत राऊंड, दरोड्याच्या तयारीत असणारे 6 दरोडेखोर आणि वेगवेगळ्या गुन्ह्यातील 6 आरोपी अशा 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. विदेशी दारूची तस्करी, हॉटेल्स, लॉज, गावठी दारू अड्डे यांच्यासह विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाया केल्या. पोलिसांनी केलेल्या या नाकाबंदी मोहिमेदरम्यान चांगलंच मोठं घबाड सापडलं असून या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.